हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली. तर बघा, मी आता तयारी केली. मी चालले आहेत माझ्या मिस्टरांसोबत बाहेर. तर बाहेर कुठं चालले तर मी चालले आहे मंडईमध्ये भाजी आणायला. आणि म्हटलं थोडं फिरून पण यावं. ते बोलले की चल आपण भाजीचं वगैरे घेऊन येऊया. म्हटलं चला. आणि आज थोडा भाजी वगैरे आहे. आज काही स्वयंपाक करायचा नाही आहे. चपाती पण आहे, फक्त थोडा भात वगैरे लावायचा. बस आज स्वयंपाकाला सुट्टी आहे. म्हटलं चला आपण राऊंड मारून येऊया. आणि मग थोडा राऊंड मारून येते. तुम्ही पण चला माझ्यासोबत बाहेर. दीदी चालते बाहेर आमच्यासोबत? हां, का बरं? तुला आवडत नाही का ग? काय हो, तुम्हाला काय वाटतंय? मंडीत जायचं का? कुठेही नाही, काय प्रॉब्लेम? ती बोलते मंडईत जायचं का? कुठेही नाही या, मला काय आहे ना. बरं, थोडं घुमी करून आलं का मला फ्रेश वाटतंय, बाकी काही नाही. तर जाणार आता बाहेर मस्तपैकी. मला आवडतं फ्रेंड बाहेर जायला. बाहेर गेलं की थोडंसं छान वाटतं, म्हणून मग थोडंसं फिरून येते. बघू आता हजबंडजी कुठं नेते मला. तर मी सांगतेच तुम्हाला कुठं नेलं म्हणून. कुठं नेणार आहे हो? इकडं पहा. गोळ्या घ्यायला. गोळ्या घ्यायला? नुसतं गोळ्या मेडिकलमध्ये. शिव, कंटाळा आला रे देवा. किती दिवस ह्या गोळ्या घ्यायला गन, काय घ्यायला गन का हो? वैताग आलं मला. तुम्हाला नाहीत का हो कंटाळा? तुला गोळ्या घेऊ वैतागाला, मला गोळ्या आणू वैतागाला. बघा, त्यांना आणू वैताग आला आणि मला घेऊ वैताग आला. कारण सतत थोडी कमी झाली. गळ्यात खव चालूच आहे घशात. आणि माझ्या मुलीला पण खोकला वगैरे आहे. तर चला जाते बाहेर. लाडोबाची जराशी पप्पी घेणं चालू आहे. तिला पप्पी घेतली नाही का फुगून बसते आमची बाई. म्हणून मग तिची पप्पी थोडंसं लाड वगैरे करून जावं लागते. तर चला मग जातोय बाहेर. तर बघा फ्रेंड, आहे आमच्या बाहेरला पॅसेज कोर्स. हे बघा, हे लॉक लावतो चालू रे. तर बघा, चला मी आता लिफ्ट ओढते. ग्राउंड फ्लोअरला आहे. सँडल लावा ना व्यवस्थित. इकडे आले. थर्ड फ्लोअर. बघा आमचं लिफ्ट कसं आहे. असं लिफ्ट आहे आमचं. चाललो आता आम्ही ग्राउंड फ्लोअरला. आणि वरती एक फॅन अशी हा ना. आणि हे मिस्टर मस्त आहे ना, आरशामध्ये बघते. काय चाललंय? काय चाललंय? हाय करा. हाय. चला ग्राउंड फ्लोअरला. तर हे आहे आमचं पार्किंग. बघा किती मोठं पार्किंग आहे. जास्त मोठी नाही आहे सोसायटी आमची. 4 मजली आहे. इकडनंच घ्या ना, मोकळंच तर आहे. थांबा बरं का. हे काढा ना मला पाय ठेवायला. इकडलं नाही काढलं. हां, जमलं. चला. हां,
जमलं. तर बघा आम्ही चाललोय बाहेर आणि इकडे अंधार आहे फ्रेंड. इकडे लाईट बीट नाही आहे जास्त, खूप अंधार आहे. पुढे आहे लाईट, मी दाखवते. बघा इकडे आहे लाईट वगैरे, इकडे चांगला रोड येतो. छान वाटते बाहेर आलं की, आहे ना. मला त्यांना बाहेर झालं म्हणायची काही गरजच पडत नाही फ्रेंड, ते घेऊन जातात. बरं आहे की मला पण आनंद होतो. आणि इकडे आमचं सुपर मॉल, मोठा सुपर बाजार. खूप छान आहे आमची आळंदी, खूप मोठी आहे, छोटी नाही आहे, भारी आहे. आणि माझी मुलगी नाही आली फ्रेंड, तिचा अभ्यास असला की ती नाही आहे. बघा, चला मी आता तुम्हाला थोडं पुढे गेल्यावर भेटते नंतर. हा एक बंद करते मग फोन पेच्या वेळेस. बघा फ्रेंड, आम्ही बाहेरून आलेलो आहे, पण आमच्या गाडीची हवा पण खूप कमी झाली होती म्हणून आम्ही हवा पण भरून घेतली आणि डोकेदुखीवरल्या गोळ्या पण घेऊन आले. पण भाजीचं काही आणलं नाही फ्रेंड, कारण इकडे भाजी खूप महाग होती. म्हटलं यांना नका घेऊ, इकडे भाजी घेतल्यापेक्षा उद्या मंडईमध्ये जाऊ आणि जे पाहिजे ते घेऊन येऊ. मंडईमध्ये इतकी स्वस्त भाजी आहे फ्रेंड, आणि इकडे एवढी महाग आहे ना बापरे. त्याच्यामुळे मी यांना म्हटलं चला घ्यायचीच नाही म्हटलं इथून आपल्याला भाजी, तर मग घेतलीच नाही. आणि सकाळी माझे खूप डोळे सुजलेले होते. आता हे वाटते का दीदी? आता कमी झाले. सकाळी कसं आहे, फस्सी बसली ना, 12 तास ड्युटी असली ना की फ्रेंड मला होतं असं, झोप नाही झाली की त्याच्यामुळं. आणि माझे केस पण खूप पांढरे झाले बघा, मला मेहंदी पण लावायची आहे आणि ते हाताला लागलं होतं त्याच्यामुळे मला काही करता नाही. आता पोट बरं आहे माझं बघा. आता मला सुट्टी असल्यावर लावावं लागेल मेहंदी. मी लावली की मग यांची पण राहून जाते, म्हणून मग एखाद दिवस सुट्टीच्या दिवशी लावली, सोबतच लावणं होऊन जाते दोघांचे. खूप पांढरे झालेत केस. तर चला जरा फ्रेश वाटते, मस्त वाटते बाहेरून आलं की. आणि आज खूप पोटात पण दुखत आहे सारखं सारखं, कशामुळं होतं आहे काय माहिती. आहो सकाळी माझे डोळे सुजले होते. आहो एकच डोळा सुजला होता, एक डोळा सुजला होता माझा. आज आहे तर टांबू झालता खरंच. मला काही माहीत नव्हतं, मला कार्तिकी सांगे मम्मा तुझा एक डोळा सुजलेला आहे म्हणे. म्हटलं झोपीनं होत असेल. तर बघा तर आता काय आता मस्तपैकी भात करते, जेवण करून झोपी जायचं मस्तपैकी. अजून सकाळी ड्युटी आहेच फ्रेंड, उद्या सकाळी उठायला लागते. अजून हे सकाळी 6 वाजता जाते आणि मग संध्याकाळी येते उशिरा ना. 1-2 दिवस ना अजून का राहणार आहे अजून, नाही सांगतात ते. त्यांच्या कंपनीत कसं आहे फ्रेंड, काम असलं तर बोलवते म्हणजे ओव्हर टाईमला, आणि नसलं तर मग 8 तास ड्युटी आपलं करायची आणि घरी यायचं. चला आता भात करते, मग चपात्या, आपली वाटाण्याची भाजी, सोयाबीनची भाजी सगळं आहे. तर आता फक्त भात केला थोडंसं की झालं.
आमच्या कार्तिकीला खूप आवडते भात. कार्तिकी काय वाटते तुला भात म्हणजे? काय वाटते भात म्हणजे? तिला भात म्हणजे जीव की प्राण आहे, अमृत आहे, अमृत तिच्यासाठी फ्रेंड. काय करावं पण तिलाच नाही फ्रेंड, मला पण खूप आवडतं भात. आणि हे बघा भिंतीजवळ जाऊन उभे राहिले. काय तुम्हाला राष्ट्रगीत म्हणायचं आहे का? म्हणा, सलामी देत आहे ते. झाली 26 जानेवारी झाली. आता काय त्या दिवशी काय नाही बनवला मग असा व्हिडिओ मस्तपैकी. पण झेंडा कुठं होता आपल्या घरी असा व्हिडिओ बनवायला? काय का पिल्लू, असं असं बनवायला झेंडा कुठं आणला आपण? माझं मन होतं हो यावेळी ना झेंडा आण मस्त गॅलरीत लावायचा आपल्या ग्रिलला. पण म्हटलं आमचे साहेब म्हणून म्हटलं का ग्रिलला लावतात का कोणी झेंडा, म्हणून मी काही बोलले नाही. काय मत आहे तुमचं? झेंडा मंडळ लावा लागतो. कशाला झेंडा मेंडा लावा लागते? बघा कसं बोलतात ते. लय भारत माता की जय म्हणायचं बा. वंदे मातरम म्हणायचं झालं आहे ना. झाली 26 जानेवारी. आता काय नाटकं लावले दोघं? काय काय लावलं? हवा कमी असल्यावर काय प्रॉब्लेम होऊ शकते गाडीला? काही नाही होत, पंक्चर होते किंवा मग रिम आउट होत असते गाडीचा. हा ना, बरेच प्रॉब्लेम होऊ शकते. बरोबर. आणि मला माहीत पण नव्हतं फ्रेंड का गाडीचे काय काय नखरे असतात, हवा पेट्रोल. कारण आमच्याजवळ आतापर्यंत काही गाडी नव्हती. आम्ही दिवाळीला घेतली ॲक्टिवा, नवीन नवीन ॲक्टिवा घेतली आम्ही दिवाळीला. आमच्याजवळ आतापर्यंत काही गाडी वगैरे नव्हती. तर म्हणून मला काही मग ते गाडीचं जसं जसं आपले असते ना माणसाचे नखरे, हे खर्च तो खर्च, तसंच गाडीचं असते माणसाप्रमाणे. का गाडी आणली तेव्हापासून आम्हाला महिन्याचे 1000-2000 तर लावाच लागते. खोटं आहे का? रोजचा खर्च आहे गाडीचा, रोजचा खर्च आहे. अजून 6 महिने सर्व्हिसिंग, ऑइल, मग सगळंच टाकावं लागतं. काय ऑइल चेंज करावं लागतं. बघा मला हे सगळं काही माहीत नव्हतं कारण आमच्याजवळ गाडी नव्हती. खोटं नाही बोलत. आता आणली तर मला एक एक माहीत होते. आता ते बोलले की आपल्याला हवा पण चेक करायचे. म्हटलं हवा पण चेक करायचे? मला काय माहीतच नाही. का सायकलसारखं हवा पण भरावं लागते बाबा असं काही मला माहिती नाही. तर चला असो, चालूच असते नाही का. चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आजचं काही मी तुम्हाला रेसिपी वगैरे काही दाखवली नाही. काय फ्रेंड म्हटलं तर रोज रोज रेसिपी, कधीतरी आपलं असं पण गोष्टी सांगायच्या, कधी बाहेरलं. आज मी थोडं तुम्हाला बाहेरलं पण दाखवलं. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड नाईट.